राजेशचे रोजचे रुटीन सुरू झाले होते. त्यांनी रखमा रामचंद्र प्रकरण पूर्णपणे विसरले होते. पण हेमलताच्या डोक्यात मधून रखमाचा विचार यायचा, पण ती तो विषय टाळत होती. रखमाचे ऑपरेशन होऊन 10 दिवस झाले होते. कशी असेल रखमा, असा राहून विचार मनात येत होता. पण हेमलताचेही रुटीन सुरू झाले होते. पण सोन्याचं तिच्यापर्यंत कसं पोहोचवावं हा विषय हेमलताच्या डोक्यात होताच. आज हेमलता सकाळी काम लवकर आटपून पुस्तक वाचत बसली होती. रखमा गेल्यापासून घरची सर्व कामं तीच करत होती. तितक्यात बेल वाजली म्हणून हेमलताने दार उघडले. दारात एक काळी सावळी बारीक 2 वेण्या घातलेली 12 वर्षाची छोटीशी मुलगी उभी होती. मी रखमाची मुलगी चंदा. आई म्हणली तुमचं घरकाम करून ये. खूप दिवस झाले तुम्ही करायलात कामं. धुनी भांडी धुऊ का, ती म्हणाली. तिच्याकडे पाहिल्यावर वाटतच होतं की ही रखमाची मुलगी असेल. चेहरा खूप रखमासारखाच दिसत होता. ताई काम करू का, चंदा म्हणाली. परिस्थिती माणसाला किती समजदार बनवते. 12 वर्ष वय तिचं, शाळेत जाण्याचं, खेळायचं. पण आज तिला इतकी परिस्थितीची जाणीव आहे की ती आईचं काम पुढे चालवायला आली होती. परिस्थितीनुसार मुलं खूप लवकर मोठी होतात. हेमलताला चंदाचं खूप कौतुक वाटलं. नाही ग, नको, मी काम करून घेतले. तू आधी घरात ये. तुला काही खायला देऊ का, हेमलता म्हणाली. नको ताई, आधी काम करते, चंदा म्हणाली. अगं काम नाही काही, तू आधी थोडे खाऊन घे. नंतर मला तुझ्यासोबत तुझ्या घरी यायचं आहे, रखमाला भेटायला, हेमलता म्हणाली. हेमलताने चंदाला भाजीपोळी पोटभर खाऊ घातली आणि तिच्यासोबत रखमाला भेटायला तिच्या घरी निघाली. जाताना पर्समध्ये रखमाने ठेवलेले सोने सोबत घेतले. हेमलताने चंदाला घराचा पत्ता विचारला तर तो खूप लांब होता. रखमाचे घर खूप लांब होते म्हणून हेमलताने रिक्षा केला आणि मनात असे वाटून गेले की रखमा किती लांबून चालत यायची ना. आणि आज चंदाही. हेमलता चंदासोबत रखमाच्या घरी पोचली. दारातच एका कठड्यावर रामचंद्र दारू पिऊन पडला होता. चंदा तिला घरात घेऊन गेली तर रखमा असहाय्य अवस्थेत एका सतरंजीवर पडून होती. तिच्याकडे पाहून हेमलताचे डोळे भरून आले. रोज आपल्याकडे काम करणारी आज ती स्वतःचे कामसुद्धा उठून करू शकत नाही. कितीही शोकांतिका. स्वतःवर संयम ठेवून तिनं रखमाला विचारपूस केली. कशी आहेस रखमा? ताई तुम्ही मला पाहायला आलात? खूप छान वाटलं ताई. मी बरी आहे. चंदाला तुमच्याकडं पाठवलं होतं काम कराया. केली का स्वच्छ नाही? अजून लहान आहे, घाई करती, रखमा म्हणाली. नाही ग, ती इतकी छोटी आहे, तिच्याकडून मी काम कसं करून घेऊ? रखमाने तुझं सोनं, असे बोलत तिनं पर्सकडे हात गेला तर तितक्यात रखमाने हेमलताला डोळ्यांनीच खुणावले. रामचंद्र समोर नको म्हणून. हेमलता घरातून बाहेर पडताना रामचंद्र तिला जोरजोरात बोलत होता. म्या म्हणलं होतं डॉक्टर साहेबांना रखमाला इथंच मरू द्या. आता कसं करावं सांगा तुम्हीच ताई. रखमासोबत 2 पोरी म्या कशा सांभाळाव्यात? तुम्हाला वाटत असेल तर घेऊन जावा तुमच्या घरला. असं काहीही रामचंद्र हेमलताला बोलत होता. तितक्यात रखमाचा मधून आवाज आला. ताई तुम्ही निघा, त्यांचं हे नेहमीचंच आहे. अरे का उगा ताईला बोलत आहेस, तुम्ही जा ताई. तितक्यात स्वतःचा तोल सांभाळत रामचंद्र रखमाला मारायला धावला. हेमलता मध्ये पडली आणि तिने रामचंद्रला जोरात ढकलले. क्षणभर रामचंद्रला कळालेच नाही काय झाले ते, पण लगेच भानावर येऊन घरातून बाहेर निघून गेला. पण जाता जाता रखमाला म्हणाला, बघू किती दिवस तुला ताईसाहेब तुला वाचवणार आहेत. गाठ शेवटी माझ्याशीच आहे. हेमलता घरी आली पण रामचंद्रचे बोलणं तिला राहून आठवत होतं. गाठ माझ्याशी आहे म्हणजे रामचंद्र रखमाला काय करेल? राजेश आज क्लिनिकमधून आल्यापासून खूप आनंदी वाटत होते म्हणून हेमलताने रखमाचा विषय काढला नाही. राजेश आज हॉस्पिटलमधून आल्यापासून खूप खुश होते.
खूप दिवसानंतर हेमलताने राजेशला इतकं खुश पाहत होती. राजेश आज त्याचं आवडीचं गाणं गुणगुणत होता. हेमलतालाही बरं वाटलं. मध्ये रखमा प्रकरण झाल्यापासून राजेशही थोडं दुखावले होते. रामचंद्रचे बोलणे त्यांना आवडले नव्हते. जेवताना हेमलताने विचारले, आज खूप दिवसानंतर तुम्हाला गाणं गुणगुणताना ऐकत आहे. छान वाटलं, पण काय विशेष? अरे बाप रे, तारीख तर चुकलो नाही ना? आता तर बुकिंग पण झाले आहे. राजेश म्हणाले, कशाची तारीख? काय बुकिंग केले आहे? मला तरी कळू द्या. हेमलता म्हणाली, येत्या रविवारी आपल्या लग्नाचा 30वा वाढदिवस आहे ना? बरोबर आहे की नाही तारीख? राजेश म्हणाले, अरे हो, विसरलीच मी. रखमा प्रकरणात ती लग्नाचा वाढदिवस विसरली होती. बरोबर आहे तारीख, पण बुकिंग कशाचे केले? हेमलता म्हणाली, अगं मी तुला वेळ देत नाही असं पोरींची तक्रार आहे. सारखा मी हॉस्पिटलला वेळ देतो, म्हणून ठरवलं की आपल्या लग्नाचा वाढदिवस रविवारी आल्यामुळे आपण तो लोणावळ्याला साजरा करू. लोणावळ्याला एक लॉजमध्ये 3 रूम बुकिंग केले आहेत आणि विराज आणि राहुलला फॅमिलीसोबत तिकडे यायला सांगितले आहे. दोघेही तयार झाले तेवढेच आपले गेट टुगेदर होईल. काय वाटतं तुला? आणि तसंही आता रिटायरमेंट जवळ आली आहे. राजेश म्हणाले, छान आहे की कल्पना, पण इतका खर्च कशाला उगीच? घरीच बोलावले असते की. हेमलता म्हणाली, अगं घरी कशाला? सध्या तर सर्व कामं तू घरी करत आहेस. दुसरी बाई बघ कामाला. राजेश म्हणाले. हेमलताला खूप वाटले की राजेशला रखमाच्या घरी जाऊन आल्याचे सांगावं, पण राजेशला इतकं आनंदी पाहून तिनं तो विषय टाळला आणि शनिवारी आपल्याला निघायचं आहे असं म्हणून तयारी करायला लागली. विदूला सायली भेटणार आणि सर्वात जास्त आनंद की वियोम भेटणार म्हणून हेमलता खूप खुश झाली होती. शनिवारी सकाळीच हेमलता राजेश लोणावळ्याला निघाले होते. सायली आणि विदूलाही संध्याकाळपर्यंत लोणावळ्याला पोहोचणार होत्या. हेमलताच्या चेहऱ्यावरकडे राजेश पाहत होता. हेमलता खूप खुश दिसत होती. खूप वर्षानंतर राजेश आणि हेमलता असे फिरायला निघालेले होते. हेमलता मुलींची जबाबदारी आणि राजेश हॉस्पिटलमध्ये दोघेही खूप बिझी झाले होते, पण आता ते एकमेकांना वेळ देऊ शकत होते. हेमलता आणि राजेश दोघेही लोणावळ्याला पोहोचले. तिथल्या थंडगार वाऱ्यांच्या झुळकेनी मन कसं अलगद तरंगायला लागलं. मनाला एक प्रकारची शांतता मिळत होती. असं वाटत होतं आपण आपल्याला परत भेटलोय. जणू खूप दिवसापासून भेटत झाली नाही. रूममध्ये गेल्यावर थोडं दोघेही फ्रेश झाले. तितक्यात राजेश म्हणाले, हेमा, विदूला आणि सायलीला यायला अजून वेळ लागेल, तर आपण लंच करून येऊ. ते आले की करतील. हेमलतालाही भूक लागलीच होती, तर तीही तयार झाली आणि दोघेही लंचसाठी बाहेर पडले. जेवण झाल्यानंतर शतपावली म्हणून दोघेही बाहेरच्या वातावरणात फेरफटका मारत होते. हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर जणू आपल्याला त्याच्या जवळ यायला खुणावत होता. खूप नयनरम्य वातावरण होते, पण मनाच्या एका कोपऱ्यात रखमा होतीच. तितक्यात आजी म्हणून एक आवाज ऐकू आला. वियोम आता एक एक शब्द बोलायला लागला होता आणि अत्यानंदाने तिनं वळून पाहिलं तसं वियोम दुडूदुडू पळत येत होता आणि मागे विराज आणि विदूलाही येत होते. वियोमशी बोलणं खेळणं होईपर्यंत सायली आणि राहुलही पोहोचले. आज सगळीकडे आनंदी वातावरण होते. आज राजेश आणि हेमलताच्या लग्नाचा 30वा वाढदिवस होता. खूप वर्षानंतर असा बाहेर येण्याचा योग आला होता आणि आज तर विराज आणि राहुल दोन्ही जावई सोबत होते. त्यामुळे त्यांची फॅमिली पूर्ण झाली होती. आयुष्याची जबाबदारी पूर्ण झाल्यासारखी वाटत होती. विदूला आणि सायलीने या 2 दिवसाचे खूप नियोजन केले होते. आईबाबाचा प्रत्येक क्षण आनंदात जावा यासाठी काही गेम्स प्लॅन केले होते. गप्पा टप्पा हसणं, काही गेम, यात कधी वेळ गेला कळलेच नाही.
कोणत्या तरी वेगळ्या जगात गेल्यासारखे वाटत होते, जिथं फक्त आनंद आहे, बाकी काही नाही. रात्रीचे डिनर झाल्यावर परत अंताक्षरी झाली. बरोबर 12 वाजता हेमलता आणि राजेशला पार्टीवेअर ड्रेस घालायला दिले. सायली आणि विदुलाने ते ड्रेस आणले होते. आज पहिल्यांदा हेमलताने 1 पीस ड्रेस घातला होता. ती खूप नको म्हणत होती. जावाई आहेत सोबत, बरे दिसणार नाही ग म्हणून, पण विदुला आणि सायलीने ऐकले नाही. त्यांनी हेमलताला ड्रेस घालायला लावला, मेकअप करून दिला. पार्टी हॉलमध्ये आल्यावर विओम आजीला ओळखेना आणि तिच्याकडे जाईना. तितक्यात राजेश म्हणाले, आता तू आजीबाई दिसत नाहीस हेमा, त्यामुळे तो येत नाही तुझ्याकडे. माझ्याकडे लगेच आला. पण काहीही म्हणा पोरींनो, आईला मस्त दिसत आहे ड्रेस. आईला मस्त दिसत आहे तुमचा ड्रेस. हेमलता खूप लाजली. दोघांनी मिळून केक कट केला. नंतर पोरींनी कपल डान्स करायला लावला. खूप छान क्षण होते ते. असं वाटत होतं जणू त्या क्षणात पूर्ण आयुष्य जगून घ्यावे. जेव्हा मुलं मोठी होऊन आईवडिलांसाठी काहीतरी करतात तेव्हा आकाश ठेंगणे होते. खूप मजा मस्ती करून पहाटेचे 5 वाजले होते. सगळे आता थकून पेंगुळल्यासारखे झाले होते. सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. खूप आनंदी क्षण मनात साठवून विओम तर केव्हाच झोपला होता. शनिवारी रविवारी 2 दिवस कसे भुरकन ओढून गेले कळालेही नाही. आणि रविवारी संध्याकाळी लगेच निघायची वेळ झाली. आणि विराज, विदुला, सायली, राहुल आणि राजेश, हेमलता सर्वजण आपापल्या घरी पोहोचले. आज राजेश पण खूप फ्रेश वाटत होते. ते हेमलताला म्हणाले, आता घरी गेल्यावर एक मस्त फक्कड चहा पिऊ. कालच्या पार्टीचा थकवा अजून गेला नाही. पण 2 दिवस खूप आनंदात गेले. असे गेट टुगेदर वरचेवर आपण केले पाहिजेत हेमा. हो ना, मला खूप आनंद मिळाला. आणि निघताना विओमला पाहिलं का तुम्ही? विदुलाकडे जातच नव्हता तो. असं वाटत होतं की तो क्षण तिथंच थांबावा. असं बोलून दोघेही मोबाईलमध्ये फोटो पाहून परत एकदा तो क्षण जगत होते. स्वतःलाच पुन्हा पुन्हा फोटोमध्ये निरखून पाहत होते. फोटोमध्ये फक्त चेहरा दिसतो. मनाच्या भावना फोटोने टिपल्या असत्या तर बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम वाढले असते. बोलता बोलता घर आले. राजेशची कार घराकडे येतच होती की मागून खूप लोकांचा कलकलाट ऐकू येत होता. एकाच वेळी लोक उलटी करत होते आणि सर्वजण क्लिनिककडे धावत होते. राजेशने तर कारमधून उतरल्या क्लिनिककडे धावतच गेला. हेमलता ही खूप घाबरली होती. राजेशने तिला मन फ्रेश करण्यासाठी बाहेर घेऊन गेले होते. ती फ्रेश झालीही होती. पण आल्यावर हे काय झाले होते काहीही कळायला मार्ग नव्हता. रखमा, तू कशी आहेस? ताई, रामचंद्रला वाचवा. रखमाचा एकच ध्यास होता. राजेशने चमकून रखमाकडे पाहिलं. डॉक्टर साहेब, रामचंद्रला वाचवा. तितक्यात एक कुबड्या घेतलेली एक उत्कृष्ट आकृती हेमलताला दिसली. हो, ही रखमाच. कुबड्या घेऊन रामचंद्रला लोकांच्या मदतीने डॉक्टरकडे घेऊन येत होती. तिचं हेमलताकडे लक्ष नव्हतं. ती राजेशला म्हणाली. राजेशचा एक कटाक्ष रखमाला खूप काही विचारत होता. तितक्यात हेमलता रखमाजवळ आली आणि म्हणाली, काही दिवसांपूर्वी हाच तो रामचंद्र रखमाला इथंच मरू द्या, औषधोपचार करू नका, क्लिनिक बाहेर आरडाओरडा करत होता. गोंधळ ऐकू येत होता. डॉक्टर साहेब, वाचवा, असा गर्दीतून आवाज येत होता. हेमलताला काहीच समजत नव्हते नेमके काय झाले आहे. राजेशने तर केव्हाच क्लिनिकमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेत होते. सारखं पेशंटची वाढ होतच होती. उलट्या करणारे पेशंट जास्त होते. हेमलताने एकाला थांबवून विचारले, काय झाले आहे रे? गर्दीतल्या एकाने सांगितले, दारूतून विषबाधा झाली आहे म्हणून हा त्रास म्हणत होता. आणि आज त्याची बायको रखमा त्याला वाचवा म्हणून टाहो फोडत होती. किती विरोधाभास हा प्रेमाचा. कशासाठी रखमा रामचंद्रला वाचवू इच्छित होती? रामचंद्र बरा होऊन ही तिला त्रासच देणार होता.
पण लहानपणापासून प्रत्येक स्त्रीला हेच शिकवले जाते, नवरा कसाही वागू दे, तू त्याच्यासोबत चांगलेच वागले पाहिजे. हेमलता रखमाला म्हणाली, रखमा तू घरी चल, राजेश आहे तिथं. तुझंही नुकतंच ऑपरेशन झाले आहे, जास्त वेळ तुलाही उभे राहता येणार नाही. नाही ताई, मी कुठं जाणार नाही. रामचंद्रला बरं करा डॉक्टर साहेब, रखमा बाहेरून ओरडत होती. हेमलता घरी गेली, पण पूर्ण लक्ष तिथे क्लिनिककडेच होते. काल रात्र पार्टी मजा मस्तीत गेली आणि आजची रात्र सायली विदुलाचे फोन येऊन गेले. त्यांनी घरी सुखरूप पोहोचल्याचे सांगितले. पहाटे 4पर्यंत राजेश क्लिनिकमध्येच होते. हेमलता तोपर्यंत हॉलमध्ये चक्रा मारत होती. राजेश क्लिनिकमध्ये पेशंटची तब्येत स्थिर झाल्यानंतर घरी आले होते. आल्या आल्या ड्रेस बदलवून राजेश झोपलेच. खूप थकलेले होते. 2 रात्रीपासून त्यांना झोपच नव्हती. हेमलता ही खूप थकली होती, शरीरानं आणि मनानंही. सकाळ झाली. राजेशची छान झोप झाली. उठल्यावर त्यांनी सांगितले की बऱ्याच लोकांना कालच डिस्चार्ज दिला. ज्या लोकांना जास्त त्रास होता त्यांनाच ठेवून घेतले होते, पण त्यांचीही तब्येत स्थिर होती. त्यात रामचंद्रही होता. राजेशने सर्वांना दारूविषयी समजावून सांगितले होते. लिव्हर खराब होत आहे, वेळीच सावध होण्याविषयी सांगितले होते. रखमा रात्रभर क्लिनिक बाहेरच बसून होती असे तिला राजेशकडून कळाले. म्हणून ती रखमाला भेटायला गेली. तर तिला रखमा आणि रखमाची मुलगी चंदाचे बोलणं ऐकू आले आणि हेमलताला खूप गहीवरून आलं. रखमा असे काय म्हणाली? चंदा, हे बघ, सकाळीच तू घरी जाऊन जितकं काय पीठ असलं त्याची भाकरी कर आणि तू आणि पारुल खाऊन घ्या आणि एक रामचंद्रला घेऊन या, त्याला बी भूक लागली असेल. म्या तवर ताईसाहेबाला भेटून येते, तू जा लवकर. असं बोलणं ऐकत असतानाच चंदा म्हणाली, आय ताईसाहेब आल्यात तुझ्या मागं. तुम्ही कशाला आलात? मी घराकडंच येत होते, तू जा चंदा. असं म्हणून तिने चंदाला जायला सांगितलं आणि चंदा ही पळत पळत गेली. चंदा जाताच रखमा हेमलताला म्हणाली, ताईसाहेब, ते सोनं ठेवलं होतं ना तुमच्याकडं, ते तुम्ही इकून मला पैसे करून द्या. हेमलता अवाक होऊन पाहत होती. ज्या रखमानं सोनं व्यवस्थित राहावं म्हणून जीवाची जोखीम घेऊन आणून ठेवले, ती आज सोनं विकायला सांगत होती. रखमा, अगं ते सोनं तू 2 पोरींसाठी ठेवलं आहेस ना, मग विकायला का सांगत आहेस? हेमलता म्हणाली, अव ताई, घरात खायला एक दाणा नाही, म्या तर आता काम करू शकत नाही. रामचंद्र हा असा, संसार कसा चालवायचा सांगा. म्या ठरवले की आता चंदा आणि पारुल दोघीला बी कामाला लावायचं, तरच 2 घास पोटातला मिळतील. रखमा म्हणाली, रखमा तू घरी चल, आपण घरी जाऊन बोलू. रखमाला झोप लागली आहे, तूही थोडा चहा घे, बरं वाटेल. रामचंद्रला झोप लागली आहे, तूही थोडा चहा घे, बरं वाटेल, हेमलता म्हणाली. हेमलताने रखमाला चालताना आधार दिला. कुबड्या असल्या तरी रखमा आता बाहेर पडली होती रामचंद्रसाठी. घरी गेल्यावर रखमाने थोडा चहा पिला आणि तिला थोडी तरतरी आल्यासारखी वाटली. तितक्यात राजेशही फ्रेश होऊन क्लिनिककडे निघाले होते. रखमाने त्यांना विचारले, डॉक्टर साहेब, रामचंद्रला आज घरी घेऊन जाता येईल का? राजेश म्हणाले, राऊंडला जात आहे, पाहतो, चेक करून सांगतो. राजेश निघून गेल्यावर रखमा म्हणाली, ताई, माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही मला सोनं विकून पैसे द्या. रखमा, मला एक कल्पना सुचली आहे, ऐकशील का? या लोकांना पैशाची बचत करता येते, पण गुंतवणूक करण्याचे रस्ते त्यांना माहीतच नसतात. उलट आहे ते पैसे नको गमवायला म्हणून ते तसेच साठवून ठेवतात. याची माहिती हेमलताला होती. म्हणून खूप विचारपूर्वक तिनं रखमासाठी एक निर्णय घेतला होता. रखमा, मला वाटतं तू या पैशातून एक छोटा उद्योग सुरू करावा. मी तुला पूर्ण मदत करते, फक्त तू तुझी तयारी दाखव. हेमलता म्हणाली, काय म्हणता ताई, म्या आणि उद्योग? रामचंद्रला आता बरं नाही म्हणून? नाही तर मला दिवसरात्र भाजून खातोय, तुला कसं सांभाळू म्हणून म्हणल्यावर तर पहिले पैसे घेईल माझ्याकडून. नाही ताई, आणि तसं बी मला काय येते उद्योग करायला? रखमा म्हणाली, रखमा तू विचार कर,
सोनं विकून असे किती दिवस पुरणार आहे पैसा? आणि चंदा आणि पारुलचं आयुष्य तुझ्यासारखं जावं असं वाटतं का तुला? त्यांना शिकू दे. केवळ तुझे पाय गेले म्हणजे तू हतबल झाली आहेस असं समजू नकोस. हिम्मत कर, मी तुझ्यासोबत आहे. सुरुवात खूप छोट्या प्रमाणावर करायची ग, पण तुझी तयारी हवी. हेमलता खूप कळकळीने बोलत होती. तितक्यात तिला चंदाचा आवाज ऐकू आला. डॉक्टर साहेब पप्पाला घरला घेऊन जा म्हणत आहेत. पप्पा बरे झाले आहेत आता, उठून बसलेत. तशी रखमा लगबगीने कुबड्या आवरत उठली. आणि ताईसाहेब, मी निघते. सोनं आत्ताच ऐकू नका, मी बोलते तुम्हासनी, उद्याला येऊन, असं म्हणून रखमा निघून गेली. रखमाने गावकऱ्यांच्या मदतीने रामचंद्रला घरी घेऊन गेली. राजेश घरी आले. थोडे रिलॅक्स वाटत होते. हेमलताने राजेशला रखमा न सोनं कसं आणून ठेवलं आणि कसं तेच सोनं विकायला सांगत आहे हे सगळं सविस्तर राजेशला सांगितले. आणि पुढे हेही सांगितलं की तिनं रखमाला छोट्या प्रमाणावर उद्योग सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. राजेशला हेमलताची खूप कौतुक वाटलं. नाहीतर हेमलता तशी शहरात राहणारी मुलगी होती, पण राजेशसोबत लग्न झाल्यानंतर कायम तिला खेड्यातच राहावं लागलं होतं. पण तरीही तिनं कधीही कुरकुर केली नव्हती. खूप छान सल्ला दिलास तू. तूच काय, मीही रखमाला उद्योग सुरू करण्यात मदत करायला तयार आहे, राजेश म्हणाले. हेमलताला आता खूप खुशी वाटत होती. राजेशही आपल्याला आता सपोर्ट करत आहेत. हेमलताच्या आयुष्यात हे एक अनपेक्षित वळण होते. ध्यानीमनी नसताना हेमलता या वळणावर उभी होती. रखमाला तिच्या पायावर सक्षम उभं करणं हेच तिचं ध्येय होते जणू. राहून राहून तिच्या मनात तेच यायचं की मी त्या दिवशी रखमाला थांबवले असते तर कदाचित रखमाचे असे झाले नसते. ही अपराधीपणाची भावना कमी करण्याचा हाच एक रस्ता होता, पण तो खूप अवघड होता. दुसऱ्या दिवशी रखमा सकाळी सकाळी एकटीच हेमलताकडे आली. आता ती एकट्याने बाहेर पडत होती. हेमलताचे दार उघडेच होते. राजेश अजून क्लिनिकमध्ये गेले नव्हते. ताई, काल तुम्ही म्हणलेलं मी विचार करत होते. खरं असं होईल का? मला खरंच काही उद्योग सुरू करता येईल का? रखमा म्हणाली. रखमा, का नाही? तू तयारी तर दाखव. आणि काल मी राजेशला सर्व काही सांगितले, तर तेही खूप खुश झाले. आपल्याला मदत करायला तयार आहेत, पण तू सुरुवात कुठून आणि कशी करायची ते आपण ठरवावे लागेल. हेमलता म्हणाली. मला तर खरंच वाटणं झाले ताई. कधी स्वप्नात बी विचार केला नव्हते की मी उद्योग करीन. हे मधलं पायाचं झालं नसतं तर 4 घरची धुनी भांडीच करत बसले असते, रखमा म्हणाली. हे बघ रखमा, उद्योग काही एका दिवसात यशस्वी होत नाही. त्याला खूप मेहनत, जिद्द, चिकाटी हवी. पण हे गुण तुझ्यात आहेत, म्हणून मी हा विचार तुला सुचवला आहे, हेमलता म्हणाली. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवत असते आणि रखमामध्ये तर कष्ट करण्याची खूप तयारी होती, पण तिला फक्त मार्ग दिसत नव्हता. देवाने प्रत्येक व्यक्तीला काहीतरी विशेष कार्य करण्यासाठी जमिनीवर पाठवलेलं असतं आणि हर एक व्यक्तीकडून तो विशेष कार्य करून घेत असतो. तसेच हेमलताचेही झाले. तिची आता सर्व जबाबदारी पार पडली होती, पण अनपेक्षितपणे देवाने तिच्यावर ही जबाबदारी टाकली. तिच्याही न कळत रखमा आणि हेमलता विचार करू लागल्या की नेमका छोटा उद्योग कोणता सुरू करता येईल. रखमा, तुला असं काही विशेष करता येते का की जे तुझ्या भागात सगळे तुझे नाव घेतात, हेमलता म्हणाली. असं तर काही नाही ताई, फक्त मला पापड करता येतात. मी जे करायला पूर्ण भागात मलाच बोलावतात. म्हणतेत की रखमा लईच पापड छान करते, रखमा म्हणाली. कशाचे ग पापड, हेमलता म्हणाली. अव ताई, माझी आई एका पापडाच्या मोठ्या कारखान्यात पॅकिंग कामाला होती. मी लहान रोज तिच्यासोबत जायचे आणि खेळता खेळता तिथलं पापड जिथं तयार करायचे तिथं जाऊन बसायचे. ते पाहून पाहून मला नादच लागला होता. म्या घरी येऊन कोणतंही पीठ एकत्र करून पापडं करून बघायचे आणि आईचा मार खायचे, पण पापड जमायचे मला. लगीन लवकर झालं आणि सोडून दिलं. पण आता ही कोणतंही पापड करायचं असलं की गल्लीतली बाई माझ्याकडनंच येतीनं म्हणते, करून दे,
पण तो उद्योग कसा करता येईल ताई, माझे पाय, असं म्हणून रखमा हळहळली. हे बघ रखमा, प्रत्येक समस्या उपाय सोबत घेऊनच येत असते, पण आपण समस्येमध्ये इतकं गुरफटून जातो की उपाय शोधतच नाही. आपलं ठरलं, तू पापड बनवण्याचा उद्योग सुरू कर, हेमलता म्हणाली. तितक्यात राजेश तयार होऊन क्लिनिककडे निघाले आणि म्हणाले, कोणता उद्योग सुरू करत आहे रखमा? घरी कसा आहे रामचंद्र आता? त्याला सांग, दारूचा एक थेंबही आता त्याच्यासाठी विषच आहे. आता बरा आहे, आत्ताच एवढी शिक्षा झाली आहे, आता काही दिस तरी घरातच पडून राहील, रखमा म्हणाली. राजेश क्लिनिककडे निघून गेले. हे बघ रखमा, मला वाटतं की तुझा पापडाचा उद्योग सुरू करायला तुझ्या भागातल्या अजून 2 बायका पाहिजे, हेमलता म्हणाली. म्या उद्या घेऊन येते ताई, रखमा म्हणाली. काही नको, मीच उद्या तुझ्या भागात येते. तू अशी अवघड चालत येतेस, मला नको वाटतं, हेमलता म्हणाली. रखमाने डोळे भरून आवंडा गिळून फक्त होकारार्थी मान डोलावली. देव प्रत्येक व्यक्तीला संधी देऊ पाहत असतो. हेमलताला संधी होती रखमाला सर्वतोपरी मदत करण्याची, आणि रखमाला संधी होती आयुष्यात या वळणावर यशस्वी होण्याची. हेमलता रखमाला तिच्या स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा उभं करील का? रखमा पुढे तिच्या आयुष्यामध्ये कोणता उद्योग उभा करेल का? हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात रखमाच्या नवीन उद्योगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.